हापूस आंबा हा दिसायला सुंदर, त्याला वास प्रचंड आहे, चवही चांगली. खायला अप्रतिम. आंब्याच्या शेतीमधून हे एवढं मोठं एम्पायर कसं उभं केलं? त्याला दूरदृष्टी वडिलांची. त्यांनी आधी सुरुवात करून दिली. हां. आपल्याला यश येत आहे हे नक्की झालं होतं. कातळ जमिनीमध्ये लावलेला जो आंबा आहे त्याची चव चांगली असते. मग त्यामागचं कारण काय असू शकतं? जमीन पाणी धरून ठेवते आणि कातळ पाणी धरून नाही ठेवत. पाण्याचा पर्सेंटेज आंब्याच्या फळात कमी असल्यामुळे त्याची टेस्ट अर्थात वाढते. आंबा कापून खातात हे लोकांना माहितीच नव्हतं. लोकांना शिकवला पहिल्यांदा. त्या आंब्याची चव त्यांना एवढी आवडली की ते दुकानात येऊन खरेदी करू लागले. हे लोकल ब्रँड तुम्ही ग्लोबल कसं बनवलं? अमेरिकेमध्ये आमचा जेव्हा मँगो पल्प जातो तो केव्हा संपतो हेच समजत नाही, इतका तो त्याचा खप आहे तिथे. अच्छा. बाकीचे मँगो पल्प $5 विकले गेले तर आमचा मँगो पल्प $10 विकला जातो. हे क्वालिटी फूड असेल तर लोक दर चांगला देतात. एक फेल्ड शेतकरी आणि एक सक्सेसफुल शेतकरी याच्यामध्ये काय डिफरन्स? एक क्वालिटी आणि दुसरं सचोटी. हे जे मिडलमॅन आहेत ते शेतकऱ्यांची लूट करतात, एक्सप्लॉयटेशन करतात. थोडंसं ते सत्य आहे. ते बरोबर परिस्थितीचा फायदा घेतात. सेफ गेम खेळायला हवा की रिस्क घ्यायला पाहिजे? रिस्क घेतली तरच त्यांना फायदा होणार ना. तर माझं तर तरुणांना असं सांगणं आहे की त्यांनी कष्ट उपसायची तयारी ठेवावी, अपार मेहनत करावी, मग त्यांच्या मागे सक्सेस नक्की आहे. दुसऱ्याला काम देणारे व्हावं, दुसऱ्यांकडे काम मागणारे होऊ नये. स्काय इज द लिमिट. 12,000 आंब्याची झाडं, 8 देशांमध्ये ग्राहक आणि मानाच्या 30 पुरस्कारांपैकी 27 पुरस्कार. पण हा माणूस ज्यानं डिग्री घेतलेली होती आजपासून 50-60 वर्षांपूर्वी, शहरामध्ये एखादं चांगलं कॉर्पोरेट करिअर किंवा सरकारी नोकरी मिळवू शकला असता, पण हा माणूस गावात का परतला? आणि तिथं आल्यानंतर या माणसानं आपलं करोडोंचं साम्राज्य कसं उभं केलं? आज स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आपण बोलणार आहोत रत्नागिरीचे असे एक उद्योजक ज्यांनी रत्नागिरीच्या आंब्याची चव ही जगभरामध्ये पोहोचवलेली आहे. देसाई बंधू आंबेवाले, अमरचे विजनरी लीडर जयंत देसाई आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. सिंपल प्रश्न मी सुरुवातीला विचारते, कारण 50-60 वर्षांपूर्वी डिग्री असणं म्हणजे सरकारी जॉब इझिली मिळू शकत होता. तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये सुद्धा जॉब करू शकत होतात, करिअर करू शकत होतात. मग तुम्ही गावी परतण्याचा निर्णय का घेतला? 65 साली BCom झालं. हां, 1965 साली. पुण्याच्या BMCC विद्यालयातून, हां. कॉलेजातून, महाविद्यालयातून घरी गेलो आणि माझा तोच एम होता CA व्हायचा. आणि पुढे CA होऊन चार्टर्ड अकाउंटंट होऊन मानाने करायचं. जगायचं असा एक विचार केला होता. पण माझ्या वडिलांनी मला त्यांचा धंदा दाखवला, अच्छा, कोणता धंदा? आंब्याचा. आणि आमच्याकडे एक साधू संत कोटीला पोचलेले स्वामी स्वरूपानंद म्हणून संत पुरुष होऊन गेले. त्यांनी पण मला बोलावलं, माझ्या पाठीवरनं हात फिरवला आणि सांगितलं, अरे तुझे वडील भाऊराव जे सांगतायत ते बरोबर आहे. तुला जर खरं समाधान आणि एक उच्च आयुष्य जगायचं असेल तर तू त्यांनी जो धंदा निर्माण केलेला आहे, आंबा उद्योग जो निर्माण केलेला आहे, त्यात तू पण समाविष्ट हो. त्यांच्याप्रमाणेच कष्ट कर, तुला कशाची कमी पडणार नाही. तुला किती आता अगदी CA झाला असतं, तुला किती पैसे मिळतील? मी म्हटलं $800 दर महिना मिळतील. अरे 800च काय, तुला त्याहीपेक्षा जास्त मिळतील आणि समाधानाने मिळतील, हे विशेष. ते अर्थात स्वामीजींचा शब्द तो खाली कसा पडू देणार. म्हणून मी आमच्या मूळ धंद्यात म्हणजे आंबा उद्योगात पडायचं ठरवलं आणि पावसलाच राहिलो. अच्छा, पण त्यावेळेला तुमचे वडील कशा पद्धतीनं आंब्याचा हा उद्योग करत होते? कारण 1965 साली ऑब्व्हियसली आंबा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकला जात नसेल किंवा जायचंही म्हटलं तर कशाने जायचं? तर मग त्या काळामध्ये कसा हा उद्योग केला जायचा? त्या काळी म्हणजे खरं पावस गाव तसं मागासलेलंच होतं.
पण वडिलांनी पुण्यासारख्या ठिकाणी येऊन धंद्याला सुरुवात केली होती 32 सालात. हं. पण त्यापूर्वीही त्यांनी 1 वर्ष कराचीला, अच्छा, म्हणजे पाकिस्तानमध्ये? पाकिस्तानमध्ये, हां. 1 वर्ष मुंबईला, 1 वर्ष नागपूरला असे आंबा विकून पाहिला. हां. मग त्यावेळेला भारत हा संपूर्ण एकच होता. म्हणजे एकच होता. विभागणी झालेली नव्हती, नव्हती. फाळणी झाली म्हणजे नव्हती. मी सांगतो ही हां. गोष्ट 1932. 1927-28 सालातली. अच्छा. आणि 32 साली त्यांनी पुण्यात जे स्थायिक झाले ते कायमचे झाले. ओके. पण त्यांनी आंबा हा धंदा उद्योग सुरू करण्यापूर्वी आमच्या घराचा उद्योग होता सावकारी आणि जमीनदारी. हं. पण माझ्या वडिलांना सावकारी आवडत नसे. हं. त्याचा तिटकारा वाटायचा इतका की त्यांना सावकारी म्हटलं की नको म्हणायचे. आणि म्हणून त्यांनी शिकायचं ठरवलं होतं. पण माझे आजोबा हट्टी होते. आजोबा म्हणजे माझे भाऊरावांचे वडील, वडिलांचे वडील. हं. तर ते म्हणाले, अरे तू पैसे घे सावकारीचे आणि झाडं लाव पाहिजे तर. आणि वडिलांनी झाडं लावायला सुरुवात केली. आणि ती आंब्याची झाडं. आंब्याची लागवड, आंबा झाडांची लागवड सुरू केली. आणि हा म्हणता मात्र त्यांनी एकच पाळलं की मी हे आंबे स्वतः नेऊन विकीन. आणि 1928-32 सालात आंबा कापून खातात हे लोकांना माहितीच नव्हतं. अच्छा, मग कसं खाल्ला जायचा आंबा? तो इथे जे रसाळ जातीचे आंबे, चोखून खायचे आंबे, हां. ह्याच जाती सगळीकडे होत्या. आंबा हा हापूस आंबा म्हणजे अल्फान्सो म्हणतात जो, हं. हं. त्याची झाडं फार कमी होती. तर ती झाडं वडिलांनी लावायला सुरुवात केली आणि इथे आणून कापून खायचा लोकांना शिकवला पहिल्यांदा. अच्छा. आणि एकदा लोकांच्या टेस्ट डेव्हलप झाली मात्र ते म्हणजे जसं काही अगदी त्या आंब्याची चव त्यांना एवढी आवडली की ते दुकानात येऊन खरेदी करू लागले. मग अच्छा. पहिल्यांदा वडिलांनी दाखवलं, पण नंतर वडिलांच्या दुकानात त्यांनी मंडईजवळच दुकान काढलं होतं पुण्यामध्ये. हं. आणि आंबा म्हणजे विक्री त्यांनी सुरुवात एक केली. इन्व्हेन्शन केलं. तुमच्या वडिलांनी त्याच्यामध्ये म्हणजे फक्त आंबे विकले नाही, तर तो कसा खायचा हा हे हे शिकवलं. लोकांना. हां. आणि कापून टेबल फ्रूट. आणि हापूस आंबा हा दिसायला सुंदर, त्याला वास प्रचंड आहे आणि चवही चांगली. खायला अप्रतिम. हं. तर त्यामुळे लोकांना तो फार आवडला आणि त्यांच्या जिभेवर चव रेंगाळत राहते म्हणतात ना, तशी त्याची चव टेस्ट डेव्हलप झाली होती. अच्छा. तर तसा आंबा आम्ही 1932 सालापासून पुण्यात विक्री सुरू केली. हं. आणि त्यांनी एवढा त्याच्यात लोकांच्यामध्ये तो आंबा लोकप्रिय केला हां. की त्या आंब्याच्या धंद्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली, हं. सन्मान मिळून दिला त्या धंद्यासाठी. आणि म्हणजे इतका की पुण्याचे उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे अच्छा. यांच्यासारखी मंडळी आमच्या भाऊरावांच्या वडिलांच्या दुकानात येऊन एकदा तरी वर्षातनं येत आणि आंबे खरेदी करत असत. माझ्या वडिलांचं बोलणं एवढं लाघवी आणि गोड होतं की, आणि त्यांची डोळ्याची छाप सगळ्यांच्यावर पडत असे आणि सर्व लोक आनंदाने आंबे घेऊन जात असत. माझे वडील तर म्हणायचे की माझी बोलण्याची इतकी कुवत आहे हां. की मी मातीलाही सोन्याचा भाव आणून दाखवेन. अच्छा. असं म्हणजे गोड हार्डकोर बोलायचे. व्यापारी होते ते. खरे व्यापारी होते. हां. आणि त्यांचं इम्प्रेशन पण चांगलं पडायचं. अच्छा. त्यामुळे त्यांनी म्हणजे जवळजवळ एकट्याने अहोरात्र मेहनत केली, म्हणजे कष्टाने धंदा उभा केला. आणि त्यावेळी परक्यांच्या घरात राहत असत, म्हणजे नातेवाईकांच्या घरात राहत असत. हं. हं. पण 10 वर्षातच, 10-15 वर्षातच स्वतःची इमारत म्हणजे मोठा वाडा तिथे पुण्यात विकत घेतला. एक नव्हे 2 घेतले आणि स्वतःच्या जागेत दुकानी आंब्याचा धंदा सुरू केला. अच्छा. आणि असं जवळजवळ त्यांनी 1960 पर्यंत म्हणजे जवळ 30-32 वर्ष एकट्याने सगळं सांभाळलं. सांभाळलं. अच्छा. मग माझे 2 भाऊ हं. त्यांच्या मदतीला आले आणि मग आमचा धंदा एकंदर वाढू लागला. अच्छा. कारण हापूस आंबा ह्या धंद्याला एक प्रतिष्ठा लाभली
आणि एक तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे माझे वडील दूरदृष्टी होते. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट स्वतः विकायला म्हणजे मधला मिडलमन किंवा हा अवॉइड केला आणि स्वतः विकायला सुरुवात केली आंबे. अच्छा. त्यामुळे सर्व जी त्याच्यातनं विक्रीतून मिळणारी रक्कम होती ती स्वतःकडे यायला सुरुवात झाली. लागली. म्हणजे मध्ये स्वतःच मिडलमॅन झाडे गेला. झाडही स्वतःच पिकवली, त्याच्यातून मिळणारा आंबा स्वतःच ग्राहकांपर्यंत पोहोचवला. हां. ओके. आणि आणि एक आंबा हा धंद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे अनेक लोक येऊन आमच्या धंद्यात म्हणजे आंबा स्वतः येऊन, हां. घेऊ लागले. अच्छा. मग जेव्हा तुम्ही उतरलात या बिझनेसमध्ये, त्यावेळेला मग तुम्ही सुरुवातीला कशा पद्धतीनं हा बिझनेस सुरू केला किंवा काय नवीन केलं? काय झालं 1965 साली मी B.Com झालो हां. आणि ह्या धंद्यात उतरलो अर्थात. तर त्यावेळेपर्यंत आमची 3-4 हजारच झाडं होती. तर मी दरवर्षी 200 ते 300 झाडं लावायचं असं नक्की केलं. आणखीन आंब्यापासून त्यामुळे आंबा वाढला. हां. मग आंब्यापासून काहीतरी बाय प्रॉडक्ट केली पाहिजेत असं मनावर घेतलं. आणि आंबा मावा, आंबा वडी, आंबा पोळी अशासारखे बाय प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली घरोघर करायला. आणि ते प्रॉडक्ट इतके लोकांना आवडायला लागले चवीला आणि याला की त्यामुळे जो जादा आंबा होई हां. किंवा आंब्यात सुद्धा काय असतं काही काही आंबा देखणा असतो तो म्हणजे लोक म्हणतात ना की आंबा नजरेने आधी खातात, नंतर वास घेतात आणि नंतर तो चवीने कन्झ्युम खातात. करतात. हां. पण तसा असल्यामुळे जो काही दिसायला कमी असतात आंबे हां. म्हणजे कातडीवर असा बारका अशा आंब्याचं काय करायचं तर ते बाय प्रॉडक्ट करायचं. असा अच्छा. सर्व आंबा आम्ही उपयोगात आणायला लागलो आणि त्यापासून पैसा तयार करायला लागलो. अच्छा. मग त्यावेळेला कोणकोणते प्रोडक्ट तुम्ही बनवत होतात? कारण आंबा हा नाशवंत आहे. म्हणजे एक 3-4 महिने आता मे अखेरपर्यंत आय गेस मे किंवा जूनपर्यंत आंबा आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा तो खराब होऊन जातो, जर असला तरी पण. हो. मग हे प्रोडक्ट कोणकोणते तुम्ही त्या काळामध्ये बनवायचे? नाही त्यावेळी आम्ही आंबा पोळी, आंबा मावा म्हणजे दुधाचा खवा जसा आटवून करतात ना हां. तसा तो आंब्याचा रस आटवून करायला सुरुवात केली. त्याचा मावा तो हलवायांना दिला. हलवाई त्याच्यापासून आंबा बर्फी करायला लागले. आंबा वडी सुरू केली. असं करून मग कॅनिंग फॅक्टरीपर्यंत आम्ही आलो. अच्छा. हवाबंद डबे भरून ते विकायला सुरुवात केली. आणि अशावेळी मात्र माझे 2 मुलगे अमर आणि आनंद. आनंद हा हार्टिकल्चर ॲग्रिकल्चर झाला. ॲग्रिकल्चर हार्टिकल्चर झाला. अच्छा. म्हणजे फळशेती शिकला. हां. म्हणजे तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्याशी संबंधित त्यानं एज्युकेशन घेतलं. ते शिक्षण घेतलं पुढे जाऊन. हो म्हणजे आंबा लागवडीविषयी शिक्षण घेतलं. तोही आला आणि ह्या दोन्ही मुलांची मला साथ चांगली मिळाली. आणि अमर केमिकल इंजिनियर झाला आणि त्याने बँकॉकला जाऊन फूड टेक्नॉलॉजीचा त्याचे पदवीधर झाला. अच्छा. फूड टेक्नॉलॉजीमध्ये. आणि बँकॉकला फ्रूट टेक्नॉलॉजी जास्त आहे म्हणजे फळांपासून प्रॉडक्ट बनवणं हे तिथे फार मोठ्या प्रमाणावर होतं. तेही तो शिकून आला. अच्छा. आणि आम्ही त्या दोघांच्या मुलांच्या साथीने आमचा धंदा आम्ही जोरात सुरू केला. अच्छा. आणि आंबा पुण्याला विक्रीला पाठवतच होतो. सुरुवात तुम्ही केली होती त्यावेळेला हे सगळे आंबा बर्फी असेल किंवा आंबा पोळी असेल हे सगळं तुम्ही मॅन्युअली बनवत असाल, कारण त्यावेळेला मशीन्स तेवढ्या नव्हत्या. नव्हती. मग ते किती हार्ड होतं, किती कठीण होतं? नाही थोडं कठीण तर होतंच. हां. पण त्यावेळी काय होतं लेबर मिळत होतं. हां. आता काय होतं आहे की लेबरच मिळत नाही आणि कोणालाही श्रमाची कामं नकोत. म्हणून आता मेकनायझेशन आम्ही केलं आहे. मशिनरी मोठ्या प्रमाणावर उपयोगी आणली आहेत. आमच्या कॅनिंग फॅक्टरीमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर मशिनरी उपलब्ध केली आहे. आणि त्या मशिनरी उपयोगी केल्यामुळे प्रॉडक्टही क्वालिटी प्रॉडक्ट मेंटेन मेंटेन राहतं. हां. पण
पण ज्या वेळेला तुम्ही ही झाडं लावली होती तीही रत्नागिरीमध्ये, म्हणजे तिकडची जमीन ही जास्तीत जास्त कातळ जमीन आहे. ती खूप अवघड असते. त्या ठिकाणी जर काही पिकवायचं असेल तर खूप मेहनत घ्यावी लागते. आणि एरवीही आपण झाडं लावली तर ती मोठी होणार की नाही याची गॅरंटी नसते. नसते. हो. म्हणजे ती जिवंत राहणार की नाही याची गॅरंटी नसते. मग तुम्हाला भीती वाटली नाही? हां. रत्नागिरीत जमीन असलेली म्हणजे माती असलेली जमीन आणि कातळवट जमीन असे 2 भाग आहेत. तर माती असलेल्या जमिनीपेक्षा कातळवट जमिनीतला आंबा चांगला होतो, चवीला चांगला होतो. अच्छा. पण त्याला मेहनत फार घ्यायला लागते. हं, हं. म्हणून मी काय केलं, की त्यावेळी ब्लास्टिंग म्हणजे सुरुंग लावून तो ब्लास्ट करायचा आणि मोठे-मोठे खड्डे पाडायचे. हं, असंही सुरुवात केली. त्यात झाडं लावलेली आता इतकी सुरेख झालेली आहेत. ती सुद्धा झाडं जवळजवळ 25-30 वर्षाची, 40 वर्षाची झालेली आहेत. हं. आणि सुरेख आंबा फळं देत आहेत. अच्छा. म्हणजे पण तुम्हाला काय वाटतं, की यामागचं कारण नेमकं काय असेल? तुम्ही सांगताय, की कातळ जमिनीमध्ये लावलेला जो आंबा आहे त्याची चव चांगली असते. मग त्यामागचं कारण काय असू शकतं? काय होतं, की जमिनीतला जो आंबा असतो, हं, त्याला पाणी फार मिळतं. भरपूर पाणी. कारण जमीन पाणी धरून ठेवते हं. आणि कातळ पाणी धरून नाही ठेवत. हां. त्यामुळे त्याला पाणी कमी मिळतं. हं. आणि पाण्याचा पर्सेंटेज आंब्याच्या फळात कमी असल्यामुळे त्याची टेस्ट अर्थात वाढते. त्याने सूर्यप्रकाश हा कातळ जमिनीतल्या आंब्याला जास्त मिळतो. त्यामुळे आंबा फळ रंगदारही होतं. हं. आणि ते इतकं रंगतं की जसं सफरचंद रंग असतात ना, तसं तो आंबा दिसायला लागतो. हं. आणि तो पाहिला की माणसाला खावावा अशीच इच्छा होणार. अच्छा. मग जेव्हा तुम्ही ही 200-300 झाडं पहिल्यांदा लावलेली होती, म्हणजे आता तर मग नंतर ती हजारो झाली आणि त्याचा पहिल्यांदा आंबा आला, तेव्हा तुमची काय रिएक्शन होती? काय भावना होती? आणि स्वतः जो आपण झाड लावलेलं आहे, लावलं झाड लावलं आणि ते मोठं झालं आणि त्याला मग आंबा आलाय. आंबे, हां. तर एक जो तो आनंद असतो ना, हां. तो वेगळाच असतो. अच्छा. तो वर्णन करता येणार नाही त्याचं. हां. मग तुम्ही काय म्हणजे तुमच्या वडिलांशी बोललात, तुमचे जे घरच्या मंडळी आहेत त्यांच्याशी बोललात, त्यांच्यासोबत शेअर केलं हे सगळं? शेअर केलं. पहिला आंबा आम्ही देवाला ठेवला. त्या अशा झाडांपासून आलेले पहिले आंबे देवाला ठेवले हं, हं. आणि नंतर ते सगळ्यांनी मिळून खाल्ले. अच्छा. ते सगळ्यांना जेव्हा कापून खाल्ले, हां. तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे असं म्हटलं जातं. त्यावेळेला तुम्ही शेतीमधून, आंब्याच्या शेतीमधून हे एवढं मोठं एम्पायर कसं उभं केलं? त्याला दूरदृष्टी वडिलांची. हं. त्यांनी आधी सुरुवात करून दिली हां. आणि त्यात आपल्याला फायदा मिळतोय आणि आपल्याला यश येत आहे, हे नक्की झालं होतं. हं. वडिलांनी त्याला कष्ट अपार घेतले, हे नक्की. पण पुढे मला त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, तशी हां. सर्टन्टी होती, गॅरंटी होती, की आपण जर झाड लावलं तर नक्की त्याचं फळ धरणार हं. आणि त्याचे पैसे होणार. अच्छा. ह्याच्याबद्दल गॅरंटी असल्यामुळे मी ती वाढवत गेलो. मी नर्सरी पण काढली होती आंब्याची. अच्छा. आंब्याची नर्सरी सुरू केली. हं, हं. आंबा बागायत जशी केली, तशी लाख झाडं करून मी विकली. म्हणजे फक्त आंबा विकता का इतरही सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं, की बाय प्रॉडक्ट बनवायला तुम्ही तेव्हा सुरुवात केली होती. मग आता त्याच्यामध्ये कोणते प्रॉडक्ट ॲड केलेत? नाही, आता काय आहे की मा माझी सेकंड जनरेशन, हां. माझे नंतर थर्ड जनरेशन, माझे 2 मुलं? मुलगे, हां. हे थर्ड जनरेशन. आणि आता चौथी जनरेशन यात येऊ इच्छिते. हं. म्हणजे मी तर मला तर आनंद झाला जेव्हा या माझ्या नातवंडांनी मला सांगितलं की आजोबा आम्ही पण आता ह्याच धंद्यात येऊ. अच्छा. मग त्यांनी तुम्ही असं नाही, त्यांनी शिक्षण भरपूर घेतले आहेत. हं. म्हणजे अगदी फ्रान्समध्ये जाऊनसुद्धा तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला आहे. पण माझा नातू आकाश हां. आणि नात ती पण बाहेर युरोपमध्ये जाऊन शिकते आहे. नंतर त्याच्या पाठीमागचा आर्य नातू आणि रोहन, हं, हं. ही 4 नातवंड. तर रोहनने आता फूड टेक्नॉलॉजी विषय घेऊनच तो पुढे शिकतोय. अच्छा. तर त्यांनी उत्साह दाखवल्यामुळे आम्ही आता ह्या आंब्यापासून ड्रिंक्स बनवायची ठरवली. ओके. आणि ते ड्रिंक बनवताना नॅचरल ड्रिंक बनवणं, कारण आत्ता सध्या बाजारात जर बघितली तर सिंथेटिक हं. आणि याची काय प्रिझर्वेटिव्ह हां, हां, घातलेली,
किंवा कलर ॲड केलेली हां, अशी फक्त ड्रिंक्स फ्लेवर सुद्धा मिळतात. दिला जातो. फ्लेवर पण ॲड हां. केला जातो. पण आम्ही बनवली ती स्ट्रिक्टली नॅचरल आणि त्याच्यात कोणतंही हे नाही, प्रिझर्व्हेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह नाही किंवा फ्लेवर नाही किंवा कलर नाही. ओन्ली नॅचरल अशी 4 ड्रिंक बनवलेली आहेत आम्ही हं, हं. आत्ता सध्या. ओके. हापूस आंब्यापासून 1-2 त्याचं मँगो ड्रिंक बनवली आहेत. हं, हं. एक रॉ मँगो ड्रिंक बनवलं आहे अच्छा. म्हणजे तो कच्चा कैरीपासून. आंबा असतो. हां. कच्चा आंबा असतो त्याच्यापासून. आणि एक कोकमच्या फळांपासून ड्रिंक बनवलं आहे. ओके. कोकम हां, हां. ड्रिंक. अच्छा. अशी 4 ड्रिंक बनवली आहेत. कसं करायचं, कसं विकायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं? मार्केटिंग कसं करायचं, ही 4 मुलं बसून ठरवतात. हां. त्याचं लेबल कसं पाहिजे, त्याचं कसा डिझाइन. भरायचा, हां. टिनमध्ये भरायचा किंवा बॉटलमध्ये भरायचा हेही ठरवतात. अच्छा, डिझाइन कसं घेतलं पाहिजे? हां. या आणि सगळ्या गोष्टी. नुकतंच पाडव्याला म्हणजे गुढीपाडव्याला त्याचं लॉन्चिंग आमच्या भागातले म्हणजे रत्नागिरीचे हं. सगळ्यांचे आवडते आमदार हां. आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत. उदय सामंत यांच्या हस्ते शुभ हस्ते आम्ही त्याचं लॉन्चिंगही केलं आहे. वाह! छान. मग आता हा जो प्लांट आहे किंवा हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही बनवताय, ती फॅक्टरी किती मोठी आहे आणि कधी तुम्ही सुरुवात केली होती त्यासाठी? आमची आत्ता तरी 2.5-3 एकरामध्ये फॅक्टरी आहे हं. आणि जवळजवळ 90,000 स्क्वेअर फुटामध्ये ते आत्ता बांधकाम झालेलं आहे अच्छा. फॅक्टरीचं. आणि आता आम्हाला आणखीन विस्तार करायला लागणार आहे हे आम्हाला दिसतंय. हं. पण आत्ता आम्ही ते विस्तारात पैसा न करता हां. क्वालिटी प्रॉडक्ट करण्यातच पैसा आम्ही वापरणार आहोत हं. सध्या. अच्छा. एकदा त्यात आम्हाला पुशअप मिळाला, म्हणजे त्या प्रॉडक्टला एकंदर हे मिळालं, गती मिळाली हं. की आम्हाला आणखीन ती वाढवावी लागणारच आहे. हं. त्याचाही विचार चालू आहे आणि होईल ह्याच्याबद्दल नक्की विश्वास आहे. विश्वास आहे. अच्छा. रत्नागिरीमधला आंबा, त्याच्यापासून बनणारे हे प्रॉडक्ट UK असेल, US असेल किंवा जपानपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. तर हे लोकल ब्रँड तुम्ही ग्लोबल कसं बनवलं? हां, त्याचं काय आहे की हल्लीचं कॉम्प्युटर युग आहे, हं. ऑनलाईन मार्केटिंग आहे. हां. आणखीन माणसाची अशी वृत्ती असते की टेस्ट घेतली एकदा आणि ती आवडली की तो सगळ्यांना सांगत जातो, हं. असं होतं. त्यामुळे मी तर तुम्हाला सांगेन की युरोप म्हणजे अमेरिकेमध्ये आमचा जेव्हा मँगो पल्प जातो तो केव्हा संपतो हेच समजत नाही, इतका तो त्याचा खप आहे तिथे. अच्छा. आणि जर बाकीचे मँगो पल्प $5 विकले गेले तर आमचा मँगो पल्प $10 विकला जातो. वाह! एवढा त्याला मागणी आहे आणि लोक दरही देतात. अच्छा. म्हणजे क्वालिटी फूड असेल तर लोक दर चांगला देतात, हं, हं. हे नक्की. ओके. मग काही तुम्ही प्रिकॉशन्स घेता बाहेर देशामध्ये हे प्रॉडक्ट पाठवताना, की जे प्रॉडक्ट इथे आपल्या इथे भारतामध्ये विकले जातात तेच तिकडेही पाठवले जातात? नाही, आम्ही पुष्कळ ह्यासाठी काळजी घेतो. अच्छा. आंबे पहिल्यापासून येतात ते निवडतो. हं, हं. त्यातले बेकार म्हणजे आंबे काढून टाकतो त्यातले, हिरवा आंबा असतानाच. हं, हं. ते नंतर आडीला लावले, आडी म्हणजे पिकायला 7-8 दिवस लागतात पिकायला. हां, हां. ते पिकल्यावरही परत निवडले जातात. हं, मोठे असे सरकते प्लॅटफॉर्म केले आहेत आम्ही त्यासाठी हं. आणि त्याच्यावर निवडले जातात. त्यातले चांगले आंबे वेचून ते वेगळे केले जातात आणि मग त्या आंब्यांपासून ते परत धुतले जातात चांगले आणि त्या आंब्यांपासून प्रॉडक्ट केलं जातं अच्छा. आणि त्या प्रॉडक्टमध्ये कोणतंही ॲडल्टरेशन होणार नाही हं, हं, हं. याची जपणूक घेतली जाते किंवा काळजी घेत. काळजी घेतली जाते. हे प्रिझर्वेटिव्ह, कलर कोणतंही ॲड करायचं नाही. हे मोठ्या संख्येनं हे प्रॉडक्ट बनत असतील, तर मग त्यासाठी तुमच्या शेतीमधले आंबे वापरता का इतरही आजूबाजूच्या नाही, परिसरातले काय आंबे? झालंय की आता उत्पादन वाढत चाललं. हां. पहिल्यांदा आमच्या ह्याच्यातलं भागत होतं, पण आता नाही भागत. आता आम्ही आमच्या रत्नागिरीतल्या जे आमचे शेतकरी आहेत, मित्र आहेत, त्यांचेही आंबे घेतो अच्छा. आणि
त्यांच्याही प्रॉडक्टला न्याय देतो, मी त्यांच्याही आंब्याला न्याय देतो. हां, हां. म्हणजे त्या थोडासा आम्ही परिसरामध्ये त्यांच्याकडनं म्हणजे चढ्या दराने सुद्धा आंबा घेतो आणि न्याय देतो. तुमची चौथी पिढी सुद्धा याच्यामध्ये आहे. कारण असं होतं, की जेव्हा एज्युकेशन घेतलं जातं आणि त्यातही बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेतल्यानंतर मुलं परतायला मानत नाही आणि तेही शेतीमध्ये काम करायला मानत नाही. पण तुमची पिढी याच्यामध्ये उतरतीये, चौथी पिढी सुद्धा. तर अशात तुम्हाला काय वाटतं, एक फेल्ड शेतकरी आणि एक सक्सेसफुल शेतकरी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? एक महत्त्वाकांक्षा हां. असली माणसाजवळ, की तो यश मिळवण्यासाठी जी धडपड करतो, यश मिळण्यासाठी, आणि मग एवढी धडपड करतो की त्याला परमेश्वरसुद्धा मग सहाय्य करतो. आणि त्या फक्त 2-3 गोष्टी त्यांनी सांभाळल्या लागतात. हं. एक क्वालिटी आणि दुसरं सचोटी. म्हणजे सचोटीने धंदा करायचा आणि क्वालिटी म्हणजे त्याची जी ही आहे गुणवत्ता ती चांगली ठेवायची, की मग मला तरी असं वाटत नाही की त्यात फेल्युअर येत असं. हां. आणि त्यासाठी आमचं काय झालं पहिल्यापासून, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे पहिलं 67 साली इथे पुण्यामध्ये हं. ऑल इंडिया मँगो शो झाला होता. अच्छा. आणि त्यामध्ये आम्हाला पहिली 17 बक्षिसं मिळाली होती त्यावर्षी. ओह! म्हणजे आमच्या सगळ्या आंब्याच्या जातींना, हापूस असो, पायरी असो, किंवा इतरही 2-4 चुसी व्हरायटी होत्या त्यांना, आणि बाय प्रॉडक्टना आमच्या बक्षिसं मिळाली पुण्याच्या इथे. आणि ती परंपरा आम्ही कायम राखली. दरवर्षी प्रदर्शनात आम्ही भाग घ्यायचो हं, आणि आम्हाला बक्षीसही मिळायचीच. हं. अगदी नुकती 10 साली जे प्रदर्शन भरलं होतं 2010 साली, हं. त्याच वर्षीसुद्धा आम्हाला 27 बक्षिसं मिळाली आणि आम्ही नंबर 1च राहिलो वाह! नेहमी. छान. पण त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट आणखी सांगितली, की तुमच्या वडिलांनी मिडलमॅन काढून टाकलंय. म्हणजे शेतीमध्ये आंबा पिकवला आणि तो डायरेक्ट गिरायकाला डायरेक्ट दे. ग्राहकांपर्यंत. तर तुम्हाला काय वाटतं, हे जे मिडलमॅन आहेत ते शेतकऱ्यांची लूट करतात, एक्सप्लॉयटेशन करतात? थोडंसं ते सत्य आहे. हं, का? तर ते बरोबर परिस्थितीचा फायदा घेतात. हं. म्हणजे कशी ते सांगतो. आंबा अगदी पहिल्या दिवशी जो येतो तो 10,000 12,000 रुपये डझन असतो, आणि नंतर शेवटी येतो तो 300 रुपये डझन, 400 रुपये डझन इतका ह्याच्यात येतो. फरक असतो. हां. मग ही जी फरक आहे तो शेतकऱ्यापर्यंत जातच नाही हो. हं. शेतकऱ्याला जो 10,000 12,000 हे मिळतच नाहीत. मधले जे वाढ चढ म्हणजे जे दरातली हां, कमी जास्त वाढीव होतात. जी ही असते ती शेतकऱ्यापर्यंत जात नाही, मार्जिन. असं मला तरी वाटतं. हं. त्याला जे ठराविक रक्कम असते तीच दिली जाते. तुम्ही एक सक्सेसफुल शेतकरी आहात. म्हणजे तुम्ही आंब्याची शेती केली आणि त्याचे मग बाय प्रॉडक्ट बनवून ते विदेशामध्ये सुद्धा तुम्ही पोहोचवताय. तर तुमच्या या सक्सेसचा एक फॉर्म्युला सांगायचा झाला तर तो काय असेल? आता परदेशी पाठवताना मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटी मेंटेन करणं. मेंटेन केलं हं. आणि लूक पण चांगला दिला त्याला, आणि त्यामुळे आमचा माल तिथे यशस्वी झाला. काय आहे की आम्ही जी लायसन्स लागतात ना हां. यासाठी, आता परदेशी पाठवायचा म्हणजे त्याला लायसन्स लागतात निरनिराळी, हं. ती सगळी मिळवली. ती लायसन्स म्हणजे पहिल्यांदी FSSC लायसन्स लागतं, किंवा ISO 9001, हां. किंवा ISO 2005 हेही लायसन्स लागतं. हं, हं. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय FDA कडनं सर्टिफिकेशन लागतं. तर ही लायसन्स आम्ही सगळी मिळवली हं, हं. आणि त्या बरहुकूम आमचा आंब्याचे मँगो प्रॉडक्ट परदेशी पाठवले. आणि याच्यामध्ये मार्केटिंगचा किती रोल आहे असं तुम्हाला वाटतं? भरपूर आहे. अच्छा. मग ते तुम्ही कशा पद्धतीने सांभाळलं? ते माझी दोन्ही मुलं ग्रॅज्युएट असल्यामुळे हां. त्यांना, आणि आता नातवंड पण ग्रॅज्युएट आहेत, हं. पर्यंत कसं पोचायचं हे त्यांना बरोबर समज आलेली आहे. म्हणजे हां. तर आत्ता पण आपण बघतो, की बरेचसे जे तरुण आहेत, ते एकतर सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करतात. एखादा जॉब करायचा 9 to 5चा
बिझनेस म्हटलं की त्याच्यामध्ये स्ट्रगल आला, शेती करायची म्हटली तरी सुद्धा संघर्ष हा आलाच. तर मग तुमच्या मते तरुणांनी नेमकं काय करायला पाहिजे? म्हणजे सेफ गेम खेळायला हवा की रिस्क घ्यायला पाहिजे? रिस्क घेतली तरच त्यांना फायदा होणार ना. हं, तर माझं तर तरुणांना असं सांगणं आहे की त्यांनी कष्ट उपसायची तयारी ठेवावी. पहिले 2-3 वर्ष अपार मेहनत करावी आणि मग त्यांच्या मागे सक्सेस नक्की आहे. हं, यश हे त्यांना नक्की मिळेल. फक्त एक 3-4 वर्ष त्यांनी कष्ट घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. हं. त्यांना यश नक्की. अच्छा. आता तुम्ही म्हणजे एवढी तुमची जर्नी राहिलेली आहे. आय गेस तुम्ही 50-60 वर्षांपासून या बिझनेसमध्ये आहात. तर तुम्हाला काय वाटतं, की ज्या पद्धतीनं तुम्ही काम करत गेलात, ती पद्धत तुमची बरोबर होती, त्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचलात का आणखी एखादा फॉर्म्युला वापरला असता किंवा वेगळ्या पद्धतीनं बिझनेस केला असता, तर आणखी ग्रो झाला असतं, आणखी मोठा हा धंदा झाला असता? नाही, नाही. मग आम्ही हां. गेलो त्या मानाने त्याच मार्गाने? खरोखर आम्ही हां. आम्ही तरी संतोषी आहे, समाधानी आहे, हं. की आम्ही जो मार्ग अनुसरला. कारण आमच्या घराण्यावर एक संतांची नजर आहे. हां. त्यांचा वरदहस्त आम्हाला लाभलेला आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणून संत होऊन गेले तिकडे. त्यांचा वरदहस्त आमच्या कुटुंबावर आहे. हं. तो जाणवतो आणि त्यामुळे ही जी भरभराट झालेली आहे ते म्हणजे काय होतं, एक तुम्हाला सांगून जर राहून गेलं की आम्ही एकत्र निर्णय घेतो. हं. काय होतं, एकट्याने निर्णय घेतला की तो चुकू शकतो. 5-6 जणांनी मिळून एकत्र बसून, आता माझी मुलं दोन्ही, मिसेस, त्यांच्या सुना, अशा सगळ्यांनी मिळून जर एकत्र निर्णय घेतला, हल्ली आता नातवंडांना पण त्यात आम्ही समाविष्ट करून घेतो. अच्छा. थोडी चर्चा गरमागरम होते, हां. पण शेवटी त्यातून जो निर्णय निष्कर्ष घेतला जातो हां. तो बरोबर घेतला जातो. अच्छा. असं कुटुंबात वातावरण असावं. आम्ही जेवताना सुद्धा सगळे एकत्र जेवतो. हं, हं. कितीही काम असून दे, हां. तर दुपारची जेवणाची वेळ, सकाळची नाश्त्याची वेळ आणि संध्याकाळची जेवणाची वेळ एकत्र असतो. हं, हं. आणि त्यात हसत खेळत गप्पा मारत आम्ही हे करतो. ते अन्न अंगी लागतं हं. गप्पा मारत घेतलेलं. हां. आणि एकत्रपणे निर्णय घेतला की तो चांगला होतो, हं. असं माझी तरी धारणा आहे. म्हणजे शेतकरी आता आहेत, आपल्याला बघत असतील किंवा ऐकत असतील, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? म्हणजे त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून ते मोठे होतील, पुढे जातील? त्यांनी एवढंच करावं की आपल्या एकटाच शेतकरी असेल हां. तर त्यांनी आपल्या बरोबरच्या 4 मित्रांना एकत्र करावं हं. आणि विचारावं की बुवा काय निर्णय घ्यावा. आणि असा सल्ला घेऊन त्यांनी जर एखादा मार्ग काढला. अनुसरला हं, हं. तर त्याचा नक्की मार्ग त्याचा योग्य पथावर राहील हं, हं. आणि त्याला नक्की यश येईल. अच्छा. आत्ता मी जर पाहिलं तर आमच्या पावस गावातलं, पावस गावात म्हणा किंवा आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातली म्हणा, माझे वडील यांनी दूरदृष्टीने हा धंदा सुरू केला. हं, त्यानंतर अनेक लोकांनी येऊन शहरात दुकानं टाकली, हं. अनेक जणांनी. हां. आणि अनेकांनी आता आमच्या गावातसुद्धा हे बाय प्रॉडक्टचे उद्योग सुरू केलेत. मला सांगायला विशेष अभिमान वाटेल की रत्नागिरी जिल्ह्यात जर कॅनिंग फॅक्टऱ्या बघितल्यात हं. तर जवळजवळ 50च्या वर येतो अच्छा. रत्नागिरी जिल्ह्यात. मग ते देवगड जिल्ह्यात नाही आहेत, देवगड तालुक्यात नाहीत, रत्नागिरी तालुक्यात म्हणतो मी, रत्नागिरी जिल्हा नाही. रत्नागिरी जिल्ह्यात देवगड येतं, पण देवगड तालुक्यात नाही आहेत. रत्नागिरी तालुक्यातच अशा फॅक्टरी आहेत. एक आमची फॅक्टरी झाल्यापासून अनेकांना त्यातली गती मिळालेली आहे. हं. तर अशी गती सगळ्यांनी घ्यावी हां. आणि त्या त्या प्रदेशात जो जो एक फळ होत असेल हं, हं. ते त्याचं प्रिझर्वेशन करावं किंवा करण्याकडे कल ठेवावा हं, हं. आणि आपला आपला धंदा स्वतः थाटावा अच्छा. आणि दुसऱ्याला काम देणारे व्हावं. दुसऱ्यांकडनं म्हणजे दुसऱ्यांकडे काम मागणारे होऊ नये, असं माझं मत आहे. हं. आणखी एक प्रश्न, तुम्ही आता फक्त आंबा नाही तर जे कोकम सरबत आहे किंवा कोकमचा सुद्धा वापर तुम्ही करताय आणि त्याचे प्रोडक्ट
परदेशामध्येही पोहोचवण्याचा प्रयत्न तुमचा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं कोकणामध्ये असा, कारण कोकणाच्या रानमेव्याची चर्चा ही नेहमीच होत असते आणि त्याची चवही वेगळी आहे. तर किती मोठा स्कोप आहे या सगळ्या गोष्टींचा वापर करून परदेशापर्यंत ते पोहोचवण्यासाठी किंवा एक मार्केट तयार करण्यासाठी? भरपूर स्कोप आहे. कोणकोणत्या गोष्टी को वापरू शकतो? कोणते? कोकणचा हां, रानमेवा म्हणजे करवंद आहेत चांगल्या हां. प्रकारचे किंवा पेरू आहेत. पेरू ह्याचं पीक म्हणजे पेरूचा ज्यूस ड्रिंकिंग करता येईल, हां. ड्रिंक करता येईल पेरूचं. तसंच आणखीन फळं म्हणजे ह्याची आहेत, काय मला तर असं म्हणायचं आहे की आपण जी कॅडबेरी खातो हं, हं. ती आंब्याची कॅडबेरी केली तर ती त्याचा फार डिमांड येईल. अच्छा. आंबा आणि दूध याचं एकत्रीकरण फारच सुरेख लागतं. ओके. कॉम्बिनेशन फार चांगलं लागतं. हं, हं. तर त्याची कॅडबेरी जर केली तर अप्रतिम होईल. हं, हं. किंवा फणस हे जे फळ आहे ते अजून दुर्लक्षित आहे फार. हं, हं. फणसापासून फार मोठे प्रॉडक्ट तयार करू शकतात. फणसाचे जे तळलेले गरे करतात ना हं, हं. ते त्याचा दर चांगला येतोय, पुष्कळ येतोय, पण ते होत नाही, ते टिकवले जात नाही आहेत. हं, हं. किंवा फणसाच्या रसाचं आईस्क्रीमही चांगलं होईल. आंब्याच्या रसाचं आंबा आईस्क्रीम होतंच, हं, हं. तर फणसाला एक कोकणात न्याय दिला तर होईल. हं, हं. तसंच ही इतर ड्रिंक हां, केली हां. तरी होतील. अच्छा, म्हणजे स्कोप भरपूर आहे, फक्त काम करण्याची गरज काम आहे. करण्याची तयारी पाहिजे. हं. याच्यामध्ये आता आंब्याची ती प्रोसेस तुम्ही सांगितलेली होती, पण तुम्हाला काय वाटतं, की आंबा कधी तोडला पाहिजे? म्हणजे जो जेव्हा झाडावर असतो आणि एक मला वाटतं, की हो. जानेवारी महिन्याच्या आसपास मोहर येतो, त्याच्यानंतर कैरी होते. तर कधी तुम्ही डिसाईड करता, की हा आंबा तोडण्याच्या लायकीचा झालेला आहे? काय होतं माहिती आहे का? हां, पहिल्यांदी अनुभवी नजर होती हां, आमच्याकडे. जे त्यात काम करणारे मजूर होते ते हां, अनुभवी होते, हां. त्यांची नजर तयार झाली होती. हं, आता AI मुळे हं. असं होईल, ते जे आम्ही घळाने आंबे काढतो हां, हां. त्याला जर ते उपकरण लावलं तर तयार आंब्यावरच तो यस म्हणेल आणि तो अच्छा. काढला जाईल. असंही आपल्याला करता येणं शक्य आहे. हां, हां, हां. पण आमच्याकडे ते जो आंबा तयार होतो ना हं, हं. त्याला अनुभवीच नजर लागते. अच्छा. आणि अजूनही ते तीच पद्धत वापरली जाते. हां, अजून लोकलच पद्धत वापरलेली आहे. आणि आत्ता आमच्या रत्नागिरी तालुक्यात सुमारे 2,000 ते 2,500 गुरखा मंडळी, नेपाळी लोक येत आहेत हं, हं. आणि तेही ह्याच्यात आता तरबेज झालेत अच्छा. आंबा फळं काढण्यात. म्हणजे सरावाने त्यांनाही ते शिकलेत. हं, हं. तो तयार झाला की काढायचा आणि मग तो पिकायला लावायचा. काय आहे, एकदम जूनसुद्धा आंबा चालत नाही, म्हणजे 16 आणि जून चालत नाही. तो 13-14 आणि जून लागतो. हां, म्हणजे 70-80% जून व्हायला लागतो. अच्छा. एकदम जर जून झाला हां. तर त्यात एक स्पॉन्जिट इश्यू म्हणून असा पांढरा भाग होतो, दडदडीत भाग होतो हां, हां. एकदम जर. ओके. ऊसामध्ये सुद्धा बघा, हां. जर एकदम जून ऊस झाला, फुलावर आल्यानंतर तोडला तर त्याच्यात सुद्धा असा लाल भाग होतो. हं, हं. तर तसा होण्यापूर्वी म्हणजे एक 80% 85% आंबा तयार झाला की काढायला लागतो. मग मात्र हापूस आंबा फारच चांगला आहे. आणि हापूस आंब्याचं वैशिष्ट्य आहे की त्याचे बाय प्रॉडक्ट फार चांगले होतात. हं, हं, हं. तो कोणत्याही दुधाबरोबर तर अप्रतिमच चव देतो आणि त्याच्या इतर वस्तूसुद्धा फार चांगल्या होतात. लोणचंसुद्धा जर तुम्ही बघितलं हापूस आंब्याचं जर घातलं हं, हं. तर ते करकरीत फोर राहते लोणच्याची सुद्धा. हं, हं. आणि फार चांगलं लोणचं होतं, अप्रतिम टेस्ट असते. हं. तर हापूस आंब्याला जगात म्हणजे अल्फान्सोला तोड नाही. तोड नाही. हं. आता मग देसाई बंधू आंबेवाले अमर इथपर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही परदेशामध्ये सुद्धा प्रोडक्ट पोहोचवताय. येणाऱ्या 10 वर्षांमध्ये देसाई बंधू आंबेवाले अमर कुठे असेल असं वाटतंय? स्काय इज द लिमिट. तर पुढे नक्कीच झेप जो मोठी असेल, हां. कारण अमर, आनंद आणि आम्ही 6 हात होतो. आणखीन 4 दुणे 8 हात त्याच्यात वाढणार आहेत. हं, हं. म्हणजे 6 आणि 8 14 हात होतील. हं. म्हणून म्हटलं मी स्काय इज द लिमिट. अच्छा. 14 हात आले की आणखीन वाढत हो, राहील. अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो, जनता जनार्दनाजवळ प्रार्थना करतो. हं. छान. आणि आणखी एक शेवटचा प्रश्न.
हं. तुम्हाला काय वाटतं, की तुम्हाला लोकांनी काय म्हणून आठवावं? आंबेवाला म्हणून आठवावं. देसाई बंधू आंबेवाले. हां. अशीच ओळख ठेवावी माझी. हं. पण आता हा जो व्यवसाय तुम्ही एवढ्या मोठ्या लेव्हलपर्यंत पोहोचवलेला आहे, तुम्ही समाधानी आहात? फार समाधानी आहे. हं. आत्ता तुम्ही प्रश्न विचारलात ना, हां. तो माझ्या भाऊंना म्हणजे वडिलांना पण विचारला होता. हं. आमचं मूळ आडनाव सिधये. अच्छा. तर सिधये हे आमच्याकडे देसाईकी होती हं, हं. त्या गावाची. हां, म्हणजे ती आजूबाजूच्या 4-5 देसाई हा हुद्दा होता हां. पेशवेकालीन. हं, आणि तो देसाई हुद्दा तर देसाई सिधयेचं देसाई झालं. हं, तर माझ्या वडिलांनी देसाई बंधू आंबेवाले हं. असं लावायला सुरुवात केली. तर लोक त्यांना म्हणाले, "हो, उद्या तुमचं देसाई नाव जाईल आणि आंबेवाले नाव उरेल." हां, तर ते माझ्या वडिलांनी तेव्हा असंच उत्तर हसत दिलं होतं, हां. की ते आंबेवाले म्हणून मला जरी ओळखलं तरी फार मला आनंद होईल. हं, कारण या आंब्यांच्या मधुर फळानेच आम्हाला फार मोठी प्रतिष्ठा दिलेली आहे, मिळवून दिलेली आहे. हं. त्यामुळे ते म्हणणं हं. हे आम्ही आमचं क्रेडिट समजतो. हां. पण तुम्ही आता एवढ्या वर्षांपासून हा व्यवसाय करताय, तर काय वाटतं, काय बदललेलं आहे या व्यवसायामध्ये आत्ता 2026 मध्ये? भरपूर बदललेलं आहे. पूर्वी कष्टमय जीवन होतं. हं. आता त्यामुळे रस्ते, गाड्या, नंतर ट्रान्सपोर्टच्या सोयी हं, हं. किंवा इलेक्ट्रिसिफिकेशन भरपूर झालेलं आहे. नाहीतर मॅकनायझेशन पुष्कळ येतं आहे. त्यामुळे नो लिमिट असा म्हणजे तुम्ही जेवढं कष्ट कराल आणि जेवढं कराल त्याला स्काय इज द लिमिट असं म्हणेन मी. आणि मार्केट सुद्धा आता मोठं झालेलं आहे. मोठं झालेलं आहे. हं. खरंच. आणि लोक खाण्यासाठी म्हणजे खाण्यात म्हणजे त्या आवड त्यांची डेव्हलप झालेली आहे. हो. तयार मालाकडे लोक आकृष्ट जास्त व्हायला लागलेले आहेत. तर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलंय स्काय इज द लिमिट, त्या पद्धतीनं हा जो आंबेवाल्यांचा व्यवसाय आहे तो वाढत जावा अशी शुभेच्छा तुम्हाला. आणि इथे आलात, तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण थँक्यू. आज या स्टुडिओमध्ये मी आलो. आणखीन मला एवढा आनंद झाला की अशा स्टुडिओमध्ये मी प्रथमच मुलाखत देतो आहे. आणखीन आपण बोलावलंत, मी आलो आणि मला आंबा या विषयावर चांगलं बोलायला मिळालं याबद्दल मी धन्यता मानतो थँक्यू. आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्या स्टाफला धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. हा एपिसोड बघितल्यानंतर अजूनही जर तुम्हाला वाटत असेल, की शेतीमध्ये स्कोप नाहीये किंवा शेतीमधून आंब्यासारखा एखादा प्रॉडक्ट असेल किंवा त्याच्यापासून बनणारे इतर जे बाय प्रॉडक्ट आहेत, त्याच्यामधून आपण पुढे जाऊ शकत नाही, तर हा एपिसोड तुम्ही पुन्हा एकदा बघावा. आणि हा एपिसोड तुम्हाला नेमकं कसं वाटलं, ते कॉमेंटमध्ये नक्की सांगावं. यासोबतच स्टार्टअप महाराष्ट्राच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. तुम्ही बघत राहा न्यूज 18 मराठी.